नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर वासुदेव भगत, BLD कॉलेज पिंजर, BA सेमिस्टर 2 राज्यशास्त्र या विषयामध्ये युनिट 2 ला आपण प्रारंभ केलेला आहे आणि त्यामध्ये कालच्या तासाला म्हणजेच यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण संविधानाचे प्रकार अभ्यासलेले आहेत किंवा संविधानाचे प्रकार पाहिले। तुम्हाला सांगितलं मी की संविधानाचे लिखित संविधान आणि अलिखित संविधान असे दोन प्रकार आहेत। आजच्या तासाला आपण संविधानामध्ये सुद्धा कोणते गुण आहेत आणि कोणते दोष आहेत याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। संविधानानुसार राज्य कारभार चालवला जातो किंवा राज्य कारभाराचं आधारभूत तत्व, राज्य कारभाराची कायदे संहिता म्हणजे संविधान आहे। मग अशा या संविधानामध्ये विशेषतः आपल्या भारत देशाच्या संविधानामध्ये कोणते गुण आहेत ते आपल्याला सर्वप्रथम लक्षात घ्यायचं। इथं लिहिलेलं आहे संविधानाचे गुण आणि दोष। सर्वप्रथम आपण केवळ संविधानाचे गुण कोणते आहेत ते लक्षात घेऊया। तर संविधानाचे गुण, आपल्या देशाच्या संविधानामध्ये अनेक गुण आहेत। आता मी तुम्हाला जे सांगणार आहे तेवढेच संविधानामध्ये गुण आहेत। गुण म्हणजे जमेच्या बाजू आहेत असं नव्हे, किंवा एखादं पुस्तक तुम्ही वाचलं, नोट्स वाचली, त्यामध्ये जे गुण आहेत ते सुद्धा संविधानाचे गुण आहेत आणि मी सांगणार ते सुद्धा आहेत। म्हणजेच आपल्या देशाच्या संविधानामध्ये अनेक जमेच्या बाजू आहेत, अनेक गुण आहेत आणि मग त्यापैकी आपण ठराविक गुणांचा, जमेच्या बाजूचा आढावा या ठिकाणी घेणार आहोत। तर मग आपण त्याला क्रमांक देऊ। आपल्या देशाच्या संविधानामधला पहिला गुण म्हणजे लिखित संविधान हे गुण आहे। पण कशा प्रकारचा आहे गुण? आपल्या देशाचं संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे असा तो गुण आहे। म्हणजे लिखित संविधान, परंतु कसे? जगातील सर्वात मोठे लिखित संविधान असं हा गुण आहे। आणि हे जगातील मोठे लिखित संविधान असल्यामुळे आपल्या देशाचे संविधान अतिशय विस्तारित, सविस्तर स्वरूपाचे संविधान आहे। मग अगदी आपण थोडक्यात लक्षात ठेवायचं की आपल्या देशाच्या संविधानाचा पहिला गुण म्हणजे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान अशा प्रकारचा। मग आपण पुढे जाऊ आणि दुसरा गुण लक्षात घेऊ आणि तो दुसरा गुण म्हणजे मूलभूत हक्क। मूलभूत हक्क यालाच मूलभूत अधिकार असं सुद्धा म्हणतात। मी यापूर्वीच्या तासामध्ये किंवा व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे। संविधानामध्ये लिखित स्वरूपात, सुरक्षित स्वरूपात मूलभूत हक्काची तरतूद असणे हे त्या देशाच्या संविधानाचा सर्वात मोठा किंवा महत्त्वाचा गुण आहे। मग आपल्या देशाच्या संविधानामध्ये सुद्धा मूलभूत हक्काची तरतूद आहे। म्हणजेच हा आपण लिहित असलेल्या किंवा आपण समजून घेत असलेला हा दुसरा गुण या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल, नमूद करता येईल। आणि तिसरा गुण आहे पहा आपल्या देशाच्या संविधानाचा लवचिकता आणि त्याविरुद्ध ताठरता। आता हे काय आहे? हे काय आहे? लवचिकता आणि ताठरता हे काय भाग आहे हे तुम्हाला सांगतो मी। लवचिकता आणि ताठरता। लवचिकता म्हणजे ज्या बाबीमध्ये बदल करणे अभिप्रेत आहे तो बदल करता येईल। म्हणजे संविधान कसं आहे? लवचिक आहे, ते आपल्याला बदलविता येते, परिस्थितीनुसार त्यामध्ये परिवर्तन घडवून आणता येतात, त्याला म्हणतात लवचिक। आणि ताठरता या शब्दाचा अर्थ असा आहे की
संविधानामधल्या जे अतिशय महत्त्वाच्या तरतुदी आहेत, ज्याला मूलभूत हक्क म्हणता येईल किंवा संविधानाचा महत्त्वपूर्ण अन्य भाग असेल, तर तो सहजासहजी बदलणार नाही. म्हणजेच की सर्वसाधारण तरतुदीमध्ये बदल करण्याच्या बद्दल आपलं संविधान कसं आहे, लवचिक आहे, आणि महत्त्वपूर्ण तरतुदीमध्ये बदल करण्याच्या बद्दल आपलं संविधान ताठर आहे. अशा प्रकारे नागरिकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून आपल्या देशाच्या संविधानामध्ये तरतुदी करण्यात आलेल्या आहेत, आणि ह्या सर्व तरतुदी नागरिकांचं हित होईल या दृष्टिकोनातून आहे. आणि म्हणूनच मग या तरतुदीला भारतीय संविधानाच्या जमेच्या बाजू किंवा भारतीय संविधानातील गुण म्हणतात. मग पहिला आपण म्हटलं लिखित संविधान, ते कोणतं, जगातील सर्वात मोठे लिखित संविधान, मूलभूत हक्काची तरतूद, लवचिक आणि ताठरता अशा प्रकारचा सुद्धा आपल्या देशाच्या संविधानामध्ये जमेची बाजू आहे. आणि चौथा मुद्दा आपण या ठिकाणी लिहू, किंवा चौथा मुद्दा मी तुम्हाला या संबंधीचा सांगतो, आणि तो आहे कल्याणकारी राज्य. कल्याणकारी राज्य, कल्याणकारी राज्य किंवा कल्याणकारी तरतुदी असं सुद्धा त्याला म्हणता येईल. आपल्या देशाचं संविधान कल्याणकारी स्वरूपाचं आहे. म्हणजेच जे शासन सत्तेवर येईल त्या शासनाला बदलत्या परिस्थितीनुसार किंवा शासनाकडे उपलब्ध होणाऱ्या म्हणजे साधन सामुग्रीनुसार त्यांना नागरिकांच्या कल्याणासाठी नवीन तरतुदी, नवीन योजना राबविता येतात. या संबंधीचं स्पेशल एक प्रकरण संविधानामध्ये आहे, ज्याला मार्गदर्शक तत्वे म्हणतात, आणि त्याच्या आधारे कल्याणकारी राज्याची तरतूद पूर्ण करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे कल्याणकारी राज्याचा गुणधर्म हे सुद्धा भारतीय संविधानाचा हा गुण आहे. आणि आणखीन पाचवा गुण या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की हे सर्व म्हणजे लिखित संविधान, मूलभूत हक्क, लवचिकता, ताठरता, कल्याणकारी राज्य हे कोणत्या पद्धतीने साधले जाते, तर ते साधले जाते लोकशाही आणि निरपेक्षता हे दिसत असेल किंवा नसेल दिसत तुम्हाला, मी इथं पुन्हा लिहितो, लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता ही दोन्ही मुद्दे. म्हणजे संविधान लिखित आहे, मूलभूत हक्क आहेत, लवचिक आणि ताठर आहे, कल्याणकारी राज्य आहे, पण हे कोणत्या तत्वावर आहे, तर ते लोकशाहीच्या तत्वावर आहे. आणि त्याचबरोबर आपल्या देशाने धर्मनिरपेक्षतेचे तत्व स्वीकारलेले आहे. लोकशाहीचा संदर्भ तुमच्या लक्षात आला असेल, परंतु धर्मनिरपेक्षता म्हणजे सर्व धर्म समभाव, किंवा आणखी दुसऱ्या शब्दात त्याला आपल्याला असं सुद्धा म्हणता येईल की सर्वच धर्माच्या नागरिकांना स्वतःच्या धर्माबद्दल संपूर्ण अधिकार किंवा सारख्या प्रकारचा अधिकार, प्रत्येक नागरिक आपल्या धर्मानुसार वागू शकतो, आपल्या धर्माची आराधना, पूजापाठ, धार्मिक कार्य, धार्मिक संस्कार निश्चितपणे शासनाच्या, संविधानाच्या सुरक्षित वातावरणामध्ये पार पाडू शकतो. हा या आपल्या देशाच्या संविधानाचा अतिशय महत्त्वाचा गुणधर्म आहे. आणि म्हणूनच आपल्या देशाचे संविधान 75 वर्षापासून कार्यरत आहे, किंवा या देशातील संपूर्ण जनतेचा त्या संविधानाला पाठिंबा मिळत आहे, हे सुद्धा आपल्याला मान्य करावे लागेल. आपल्या देशामध्ये केवळ एका विशिष्ट धर्माचे लोक नाहीत, हिंदू आहेत, मुस्लिम आहेत, बौद्ध आहेत, ख्रिश्चन आहेत, आणखी सुद्धा वेगवेगळ्या धर्माचे लोक आहेत. या सर्व धर्मातील लोकांना त्यांच्या धर्मानुसार वागण्याचे पूर्ण स्वातंत्र्य किंवा धर्मासंबंधीचा मूलभूत हक्क आहे, हे आपल्या देशाच्या संविधानाच्या जमेच्या बाजूने.
तर या सर्व मुद्द्यामधून मी तुमच्या समोर आपल्या देशातील संविधानाच्या जमेच्या बाजू किंवा गुण तुमच्या समोर नमूद केलेले आहेत आणि ते आहेत याशिवाय सुद्धा असू शकतात. त्याची यादी खूप मोठी होईल. त्यापैकी तुम्ही कोणतेही ठराविक मुद्द्यांच्या आधारे गुण लक्षात ठेवायचे आपण या प्रसंगी लक्षात घेतलेले आहेत. लिखित संविधान, मूलभूत हक्क, लवचिकता आणि ताठरता, कल्याणकारी राज्य, लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता हे आपल्या देशाच्या संविधानाचे महत्त्वपूर्ण गुण आहेत किंवा लक्षात घेण्यासारखे सुद्धा हे गुण आहेत. याशिवाय सुद्धा अनेक गुण आपल्या देशाच्या संविधानामध्ये आहेत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये भारतीय संविधानाचे गुण दोष यापैकी फक्त आपण गुणाचा संदर्भ किंवा गुण या मुद्द्याचे वेगवेगळे पैलू म्हणा किंवा वेगवेगळे मुद्दे आपण लक्षात घेतलेले आहेत. तर या संबंधी पुन्हा तुम्ही हा व्हिडिओ पहा, लक्षात घ्या, आपल्या मित्रांना सांगा, त्यावर चर्चा करा की आपल्या देशाच्या संविधानात कोणते गुण आहेत. मग त्यामधून तुम्हाला हा मुद्दा आणखी अधिक चांगल्या पद्धतीने समजेल. तर धन्यवाद. या ठिकाणी आपण थांबू. पुढील व्हिडिओ मध्ये आपण आपल्या देशाच्या संविधानामध्ये कोणते दोष आहेत ते लक्षात घेऊ. तर त्या संबंधी आपण नंतरच्या तासाला बोलू. या ठिकाणी थांबू. धन्यवाद.